या या. काय करते? झोपलीये. हा, पोट दुखतंय. काय ग, काय झालं? दवाखान्यात नाही नेलं का तिला? काय दवाखान्यात न्यायचं? कायमच तिचं ते नाही. पोट दुखते, कायमचं पोट दुखतं. किती दिवस झाले तिला बरं नाहीये मावशी. बारीक पण झाली हो ती. वजन कमी झालंय का तिचं? ते खातच नाही काय, तर वजन कमी होईल तर काय होईल? खात नाही तिला. ताप पण बऱ्याच दिवसापासून आहे. आमच्याकडे आली त्या दिवशी पण तिला ताप होता. हो, ताप कायमचा आहे. खोकला पण कायमचा येतो तिला. आपण तिला दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे मावशी. पोटात पाणी झालेलं असू शकतं. हे सर्व टीबीचे लक्षणं असू शकतात. अहो, टीबी कसं काय पोटात पाणी झाल्यानं होईल? होतो. जेव्हा ती खोकल, छातीत कफ होईल, सर्दी खोकला होईल, तेव्हा तिला तो टीबी होईल ना. तसं नसतं मावशी. आधी आपण दवाखान्यात घेऊन जाऊ आणि मग पुढचं बघू. अहो, पण कायमच चालू आहे तिचं ते. रिपोर्ट जाऊन आले तुम्ही दवाखान्यात? हो, जाऊन आले. रिपोर्ट आलेले, त्याच्यासाठीच तुला फोन केला. हे काय रिपोर्ट तुम्हाला? अरे बापरे. डॉक्टरांनी काही सांगितलं का? कुठे जायचं, काय जायचं बोलले का काही? लावलंय डॉक्टरांनी आम्हाला. तू तिथं काम करते म्हणून तुला बोलून घेतलं. त्याच्यात काय येते सांग मामाला समजावून. मी तुम्हाला बोलली होती ना मावशी, तिच्या पोटात काय पाणी वगैरे झालेलं असू शकतं. बरं झालं आपण तपासणी केली तिची. तिच्या पोटात जे पाणी होतं त्याचे क्षयरोगाचे जंतू दिसलेले. मला वाटलं छातीतच होतं, पोटात कसं काय होईल? असं गरजेचं नाहीये. आपल्या शरीरावर नख आणि केस सोडले तर शरीरावर कुठेही क्षयरोगाच्या जंतूचा संसर्ग होऊ शकतो. ते आम्हाला समजावून सांग. याच्यात घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये. तुमच्या जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन तुम्ही याची औषधं घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे क्षयरोग हा बरा होतो. 6 ते 9 महिने त्याची ट्रीटमेंट पूर्ण घेतल्यानंतर, त्याचा उपचार पूर्ण केल्यानंतर टीबी हा बरा होतो. बरं, इथं आपल्या दवाखान्यातच चालू करावं लागेल ना? हो, आपल्या जवळच्या दवाखान्यात मी तुम्हाला घेऊन जाईल. तुम्ही माझ्या सोबत या, आपण तिची ट्रीटमेंट चालू करू. त्याच्यासाठी आपल्याला तिचा आधार कार्ड आणि बँकेचा खात्याचा नंबर लागेल. बँक खात्याचा नंबर आपल्याला ह्या गोष्टीसाठी लागतो की सरकारकडून दर महिन्याला टीबीच्या पेशंट्सला काही निधी भेटतो. आधी 500 रुपये भेटायचे, आता 1000 रुपये भेटतात. त्यासाठी तुम्हाला बँकेच्या खात्याचा नंबर लागेल.